आमच्या वैष्णव माऊलीने अगदी बरोबर सांगितलं. मी कीर्तन करायला रात्री 9 ते 11 कीर्तनांना, आणि कीर्तनामध्ये सगळी वयस्कर लोक यायची. आता जसं खडकाव पेरला उगवत नाही तसं बोलायला नाही पाहिजे, पण वयस्कर लोकांना सांगितलं आई वडिलांचे पाया पडा, सकाळी लवकर उठा, हे करा ते करा. त्यांची इच्छा सुद्धा त्यांना करता येणार नाही का, त्यांचा आयुष्याचा तो टप्पा निघून गेलाय. पण बाळांनो तुम्ही करू शकता. मग ही सात्विक लेकरं सुपीक माती कुठे प्राप्त होणार आहे, तर शाळेत प्राप्त होणार आहे. मग मी ध्यास घेतला, ज्या गावात कीर्तन असेल त्या गावात सकाळीच जायचं 10ला, मग 10 ते 5 त्या गावाच्या 4-5 शाळांमध्ये आम्ही जाऊन हे प्रबोधनात्मक कार्य करतो. मुलांना आई वडिलांचं महत्व समजावून सांगतो. त्यांना त्यांच्या ध्येयासाठी पेटून उभं राहण्याकरिता आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या हृदयातला छत्रपती शिवराय जागा करत असतो. मग त्यातून आज मला 1-2 नाही तब्बल 114 शिवरायांचे मावळे सापडले. आणि त्याचं विशेष करून असं होतं, आता कोणत्याही गावात कीर्तन असलं तर मग माझ्यासोबत मी 8-10 मुलं घेऊन जातो. आणि मी एका शाळेत, ही मुलं एका शाळेत, कीर्तन रात्री 9 ते 11 किंवा 7 ते 9, पण दिवसभरात आम्ही तिथल्या 7-8 शाळा करून घेतो. म्हणजे बघा ना, एक ज्योत लावली पण त्या ज्योतीचे एवढे दिवे तयार झाले, येणाऱ्या काळात यांचा एक दीपस्तंभ तयार होईल. आणि मी यांना सांगून ठेवले, माझी गुरुदक्षिणा एकच आहे की ज्यावेळेस तुम्ही मला सोडून जाताल त्यावेळेस तुम्ही तुमच्या महिन्याभरातला 1 दिवस तुमच्या आजूबाजूच्या शाळेमध्ये जाऊन संस्कारांचं प्रबोधन करायचं, ही माझी गुरुदक्षिणा. आणि मग आपण मी बाकी मला काय लागत नाही. तुका म्हणे धन धनासाठी धन काय नाही रे बाळांनो, पैशाच्या पाठीमागे सगळी पळत सुटली, पण आमचं तुकोपर्यंत अन्न धन मान हे तो प्रारब्ध आधी नाही. तुम्ही या पृथ्वी तलावर जन्माला यायच्या अगोदरच ठरले तुम्हाला किती मान प्राप्त होणार, तुम्हाला किती धन प्राप्त होणार, तुमच्या जीवनात किती तुम्ही अन्नधान्य ग्रहण करा, हे पहिल्यापासून ठरले. पण त्या मार्गक्रमण करत असताना आज भारताला देव देश धर्म आणि राष्ट्रहित जर आपल्याला पाहायचं असेल आणि ते जर घडवायचं असेल, फक्त तुमच्या हातात आहे. ह्या जीचा खरी पिढी आता जी करू शकते परिवर्तन, त्यातलं एक पण इथं नाही, ती म्हणजे युवा पिढी. आणि ह्यांनी तुम्ही इतकं ग्रेट आहेत ही सगळे, ह्यांनी त्या युवा पिढीवर आपला वेळ खर्च केलेला नाहीये. त्यांना म्हणजे युवा पिढी आमचा आदर करेल, पण आमच्या सांगण्यानुसार मार्गक्रमण करणार नाही. मग ते मार्गक्रमण कोण करणार आहे, ही तुमच्यासारखी नवखी पिढी. तुम्ही अजून 2-4 वर्षाच्या समाजामध्ये जातात त्यावेळेस तुम्ही निश्चित सत्तेने वागतात, धर्माचं रक्षण करतात, आई वडिलांची सेवा करतात आणि आपल्या गावाचं नाव अवघ्या महाराष्ट्रावर पोहोचवू शकतात.